रामराम मंडळी. नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. वाल पिकाबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते. वाल पीक परवडतं का, त्याच्यानंतर ते पावसात येतं का, म्हणजे बऱ्याच शंका होत्या. त्या शंका या व्हिडिओतून मी आज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि काय होतं, वालपीक लावायमागचं कारण, मागचे 2 वर्ष झाले आम्ही वालपीकमध्ये सक्सेस राहिलो आणि इतर पिकांना जो काही भाव मिळतो त्याला कंटाळून, इव्हन जर समजा टोमॅटोचे भाव जरा कमी जास्त होत होते तर त्यालाही कंटाळून जर टोमॅटोवर जे सेकंडरी पीक म्हणतो आपण की दुय्यम पीक टोमॅटो निघाल्यानंतर शेत आमचं खाली पडतं, वर्षभर आम्ही पीक घेत नव्हतो. म्हणून पर्यायी पीक म्हणून आम्ही वालपिकाचा शोध लावला. म्हणजे तर आमच्यासाठी शोध झाला. ऑलरेडी वालपीक तर जुनंच आहे, पण आमच्या शेतात नवीन काय करता येईल हा महत्त्वाचा विषय होता. तर 2 वर्षापासून आम्हाला वालपिकाचं माहिती मिळाली आणि ती लागवड सुरुवात केली. जुन्या बेडवर, म्हणजे जे काही जुने बेड आहे याच्या 5x3 वर आम्ही लावलं, पण याचं ॲक्च्युली जे अंतर असतं हे असतं 6x2 वर लावायला पाहिजे जर तुम्ही रेग्युलर लावणार असाल तर. त्याच्यानंतर जी व्हेरायटी ती मी तुम्हाला सांगितलंच की धरतीची 968 व्हेरायटीचं वाण आम्हाला मिळालं होतं आणि आम्ही ओरिजिनल पाकिटं मिळवले होते नाशिक पट्ट्यातून. आणि हा वाला आम्ही नाशिक पट्ट्यातूनच इंट्रोड्यूस केला आमच्या भागामध्ये, कारण बऱ्याचशा नाशिक भागातील शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येतात की सर तुम्हाला वालपिकाबद्दल माहिती कुठून मिळाली. तर ॲक्च्युली एवढं काही नवीन विशेष नाही. आम्ही नाशिक पट्ट्यात थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि पीक चांगलं वाटलं, वर्षभर उत्पादन देणारं पीक वाटलं. आणि खरोखर हे जे वालपीक आहे हे शेतकऱ्याची दुभती गाय मित्रांनो. आता दुभती गाय याच्या मागचं कारणही सांगतो मी तुम्हाला की सरासरी जर आपण याची लागवड एप्रिलमध्ये केली, मार्च एप्रिलमध्ये जर लागवड केली तर 2-2.5 महिन्यात हे पीक चालू होतं. आणि तिथून पुढे जोपर्यंत आपण याची काळजी घेऊ तोपर्यंत हे पीक आपल्याला उत्पादन देत असतं. 10 ते 15 दिवसानंतर एक तोड्या 2 महिन्यातून 2 तोडे होतात सरासरी. आता आमचा तोडा हा हळूहळू 15 क्विंटलवरून 25 क्विंटलपर्यंत गेला. 15 क्विंटल मागचंही कारण पावसाळ्यामध्ये आमची मे महिन्यातली लागवड होती, 11 ते 12 मेची, आणि मधात भयंकर पूर गेला. 3 पूर आमच्या शेतातून गेले. त्याचे व्हिडिओही आपल्या चॅनलला आहे, 3ही चॅनलला व्हिडिओ आहे. ज्यांना खात्री वाटत नसेल ते त्या टायमाचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमधले व्हिडिओ पहा. तुम्हाला आमची रिअल परिस्थिती दिसेल की या शेतामध्ये अक्षरशः पाणी होतं आणि अजूनही शैवाल आहे. तर ज्यांचा प्रश्न होता की आमच्या भागात जास्त पाऊस आहे तर हे तग धरेल का, मित्रांनो एवढ्या 3 पुरातून जर पीक वाचलं तर हे कुठेही तग धरू शकतं. म्हणजे आता तुमचा जो प्रश्न होता की पावसामध्ये याचं काय होईल, तर याला पावसाला काहीही फरक पडत नाही. फक्त पाऊस उघडून गेल्यानंतर, पाणी निघून गेल्यानंतर आपल्याला थोडी त्याची फर्टिगेशन शेड्यूल, त्याच्या फवारण्या प्रॉपर मेंटेन करावं लागतात. कारण तुम्ही जर पाहिलं तर एक क्षण असा होता की 3 दिवस आम्हाला शेतामध्ये येऊ शकत नव्हतं. तर जो आम्ही वरती शेतात CCTV लावला आहे, आता ॲक्च्युली यावर्षी चोरी झाली त्यामुळे आम्ही CCTV बसवला आहे. जर या शेतकऱ्यांचा चोरीचा प्रॉब्लेम असेल आणि जिकडे बिबट्याचं वावर असेल, तर आमच्या भागातही असूल आणि बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे आम्ही शेतात CCTV बसून घेतला आहे. तर त्या CCTVच्या मदतीने आम्ही 3 दिवस शेतावर फक्त लक्ष ठेवलं आहे. तर त्या CCTVचे फुटेजही तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला भेटतील. त्या कंडिशनमध्ये ऑगस्ट का सप्टेंबरमधले आहेत. तुम्ही स्क्रॉल करा, नक्की फीडमध्ये दिसतील तुम्हाला. आता एखाद्या व्हिडिओची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या खाली जी असेल तिथं तुम्हाला दिसेल, पण प्रत्येक व्हिडिओची लिंक मी काही देऊ शकत नाही. म्हणजे सांगायचा अर्थ की हे जे पीक आहे हे फुल पावसामध्ये, फुल पाण्यामध्येही जिवंत राहू शकतं. जी चवळी होती ती मरून गेली आणि परत ती जगली, पण तिचं काही भाव मिळाले नाही. आता दुसरा प्रश्न होता शेतकऱ्यांचे की दुरीचं बियाणाला उत्पादन मिळतं का. तर आता खरं सांगायचं तर मागच्या वर्षी आमचं हे F1 बियाणं होतं, कंपनीचं बियाणं होतं. आम्ही मागच्या वर्षी स्वतः विश्वास ठेवला नाही, तर आमचं नुकसान झालं. ते नुकसानही कसं झालं ते सांगतो. आम्हाला दुरीचं बियाणं मिळत होतं जवळपास 10,000 रुपये किलोनं बियाणं आमचे सासरेबानं घेतलं, चुलत सासरेबाने, आणि त्यांनी लावलं. आणि आम्ही त्याच्याऐवजी 1 किलो ओरिजिनल बियाणं नाशिकमधून मिळवलं आणि 1 किलो बियाणं आम्ही आपलं बबली चवळी लावली. आता त्या बबली चवळीला काही जास्त उत्पादन निघालं नाही आणि जे काही पाहुण्यानं 10,000 रुपये किलोचं दुरीचं बियाणं घेतलं होतं तर त्याचं उत्पादन अजून बी चालू आहे. तर याचा सांगायचा अर्थ काय होता, आम्ही जर मागच्या वर्षी विश्वास ठेवला असता तर आमचं 1 एकर क्षेत्र जे चवळीमध्ये गुंतलं आहे ते गुंतलं नसतं आणि 100% आमचं दुरीचं बियाणाचं काय ना वाला असताना आम्ही जास्त पैसे करू शकलो असतो. त्यामुळे ज्यांचा जो प्रश्न होता तर ते उदाहरण हे रियालिटी आहे, याच्यामध्ये काही खोटेपणा नाही. आम्हीच पस्तावलो होतो मागच्या वर्षी खरेदी केलं नाही, तर तुमच्या जागी मी होतो, आमचे वडील होते की जे आम्ही मागच्या वर्षी विश्वास ठेवू शकलो नव्हतो दुरीच्या बियाणावर, पण आमचे डोळे उघडले त्यानंतर. म्हणून आम्ही पण हे चांगल्या क्वालिटीचं बियाणं मार्केटमध्ये शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून जसं आमचं 1 एकर रान खाली पडलं, आता समोर मधात जे चवळी आहे आणि खालच्या क्षेत्रामध्ये चवळी होती,
तर हे चवळीचं रान आता आमचं खाली पडलं, त्याऐवजी जर दुरीचं बियाणं असतं तर किमान मात्र आमचं दुरीचं बियाणं मध्ये आमचं उत्पादन रेग्युलर निघलं असतं. हा आता फरक थोडा पडतो ॲक्च्युली, म्हणजे सांगायचा विषय या फोन हायब्रिड बियाणामध्ये आणि दुरीच्या बियाणामध्ये. हायब्रिड बियाणाला 10 क्विंटल उत्पादन निघलं तर दुरीच्या बियाणाला 8 क्विंटल उत्पादन निघेल. आणि जर आपण खरोखर जर चांगली काळजी घेतली तर आपण 10 आणि 12 क्विंटलही दुरीच्या बियाणातून उत्पादन काढू शकतो. शेवटी आपल्या हातावर हे. झाड लागल्यानंतर त्या झाडाकडून आपल्याला किती उत्पादन घ्यायचं आणि किती त्याला खत द्यायचं याचा जर आपण बॅलन्स साधला, त्याच्यावर कीड रोगांचा जर बॅलन्स साधला तर ते झाड आपल्याला तेवढं उत्पादन देतं. कोणत्याही झाडाला हे लागू पडतं, कोणत्याही पिकाला, तुमचं द्राक्ष असू द्या, कोणतंही पीक असू द्या, त्याला द्या आणि त्याच्याकडून घ्या, हा विषय असतो. तर हा तुमचा जो दुसरा प्रश्न होता की बा दुरीच्या बियाणाला उत्पादन निघेल का, तर हमखास जर आपण काळजी घेतली तर उत्पादन निघेल. तुम्ही जर काळजी घेतली नाही तर मग 10, 19, 20चा फरक पडणार, हे मात्र खरं आहे. आता त्याच्यानंतर लागवड कधी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता सध्याच्या घडीला हिवाळा चालू आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही लागवड थांबवा. आणि हां, मी 10,000 रुपये किलो बियाणं सांगितलं होतं. बियाणं 10,000 रुपये किलो नाही, ॲक्च्युली ज्या शेतकऱ्यांनी कॉल केले त्यांना माहिती आहे त्याच्या 50% बी कमी आपली रक्कम आहे 10,000पेक्षा. ते मागच्या वर्षी केलं आहे शेतकऱ्यांनी. बऱ्याच शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊन बियाणं विकलं आहे. आता ॲक्च्युली ते प्लॉटचं बियाणं सांगून 10,000 रुपये किलोने विकलं आहे, पण ते प्लॉटचं बियाणं नव्हतं, ते खरोखर दुरीचं बियाणं होतं. त्यामुळे ती ऑब्वियसली कॉस्ट जास्त गेली. असं नको करायला होतं. एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्यासोबत फसवायला नको पाहिजे होतं. जसं आम्ही सरळ सांगतो की बा हे पाकिटचं बियाणं लावलेलं आहे, याला ही जी शेंग येते आणि हे जे वाळून जे बी तयार होतं याला आपण दुरीचं बियाणं म्हणतो. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला F2 बियाणं बी म्हणतात. तर हे F2 बियाणं आपण विकतोय. तर ती कुठेही तुम्ही बियाणं जरी घेतलं तर ती काळजी विचारा की तुमच्याकडे खरोखर ओरिजिनल F1 बियाणं लावलेलं होतं की तुम्ही F2 लावून बरं F3. आता हे जर बी पकडून जर आणखी लावलं नाही, याच्यापासून वेल बनली आणि शेंग आली आणि ती बियाणं जर वाळून विकलं ते F3 होतं. F3 बियाणं घेऊन फायदा नाही. त्याला आपण तिरी म्हणतो, तिरीचं बियाणं. तर त्याच्यापासून मात्र नुकसान होतं. पॉसिबल झालं तर तुम्हाला F1 मिळालं तर F1 बियाणं तुम्ही खरेदी करू शकता. जर नाही मिळालं तर आमच्याकडे दुरीचं बियाणं आहे. आता राहिलं याचं उत्पादन. तर ही दुपती काय सांगण्यामागचं कारण आहे की आता आम्ही मेमध्ये लागवड केला, आता डिसेंबर आला तरी अजून याला बहार चांगला आहे आणि याला 1.5 वर्षापर्यंत शेतकरी मित्र चालू शकतो. एकाच स्ट्रक्चरवर 1.5 वर्षापर्यंत हे उत्पादन आपण घेऊ शकतो. जोपर्यंत हे जगतंय, जोपर्यंत याच्यामध्ये दम आहे, जोपर्यंत त्याला आपण खालून खतं देणार. कारण याची मुळी एवढी स्ट्रॉंग आहे की 3 वेळा पूर जाऊनही त्याची मुळी सडली नाही, त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. हां, मायनर तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की जंगलचा पसरा आहे, थोडे बहुत पानावर डाग येतात, थोडी पांढरी माशीचा प्रादुर्भाव होतो, पण ते आपल्या हातात असतं नियंत्रण करणं. ते आपल्याला नियंत्रण करावं लागतं. तर सर्वांमध्ये सांगायचा विषय, तर हे पीक 12 महिने चालणारं, वर्षभर सतत उत्पादन देणारं, महिन्यातून 2 तोडे जर तुमचे चांगले निघले, जवळपास तुम्ही जर एकरी, आता आमचा 25 क्विंटलचा एकरी तोडा आम्ही हायेस्ट रेकॉर्ड घेतलं आहे. जर तुम्ही ट्राय केला तुम्ही 30 क्विंटलचा प्रति तोडा घेऊ शकता. सरासरी आपण 40 क्विंटल जरी पकडलं तर सुरुवातीच्या काळात याला, आता मागच्या वर्षीपर्यंत, म्हणजे याच वर्षी आम्हाला सुरुवातीला 60, 70, 65 रुपये भाव भेटला. मागच्या वर्षी याला 80, 90चा सुरुवातीला भाव भेटला. सरासरी 40, 50 रुपये याला भाव असतो. कमीत कमी 35 ते 30 रुपयापर्यंत याला भाव आमच्या बाजारात असतो. आता थोडं बाजारावरही थोडं भाव कमी जास्त होऊ शकतात, कुठं 19-20चा फरक असतो. शेवटी मग तो म्हटलं तर भाजीपालाचे, पण सरासरी जर याला म्हटले भाव तर 40-50 रुपये असतात. त्यामुळे तुम्हाला गणित येतच. जवळपास आता 150 क्विंटल आम्ही विकून मोकळं झालं आहे. अजून आता पुढचा 25 क्विंटलचा, 20-25 क्विंटलचा तोडा निघणार. 20 तर निघणारच नाही, 25च्या वरतीच जाणार आहे. तर पहिल्यापेक्षा जास्त माल लागला आहे. तर विचार केला तर हे पीक आपल्याला 12 महिने, 1.5 वर्षापर्यंत आपल्याला रेग्युलर एक इन्कम जे म्हणतो, पगार म्हणतो आपण, पगार जसं पगारी माणूस असतो तसा खर्च वजा जातात. हा, थोडे भाव कमी आले तर 50%, भाव जास्त आले तर 60-70% आपल्याला नफा देऊन जाणार आहे. आणि जास्त मेहनतही घ्यायचं काम नाही. 15 दिवसातून एकदा तोडा येतो, म्हणजे 10 ते 12 दिवसाचा गॅप, 3 ते 4 दिवसाचा तोडा, परत 10 ते 12 दिवसाचा गॅप, 3 ते 4 दिवसाचा तोडा. महिन्यातून 2 वेळा काम करावं लागतं आणि 3 ते 4 फवारण्या किंवा 8 दिवसाला फवारणीचं शेड्यूल मेंटेन ठेवावं लागतं. थोडं पावसाळ्यामध्ये थोडं शेड्यूल वाढवावं लागतं, म्हणजे 5 ते 6व्या दिवशी फवारणी. बाकी 8-8 दिवसालाही तुम्ही फवारण्या घेऊ शकता. फवारण्याचाही खर्च काही जास्त येत नाही. तर अशा प्रकारे हे एकंदरीत वाल पीक आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी जे म्हटलं होतं कॅमेरा बसवला आहे, जर कोणा शेतकरी मित्राला जर शेतामध्ये कॅमेरा बसवायचा असेल तर त्याची लिंक मी खाली देतोय. फ्लिपकार्टची लिंक आहे. तुम्ही जर यूट्यूबला तर लिंक सरळ कॅमेराच तुम्हाला दिसत असेल खाली कोपऱ्यामध्ये, प्रोडक्ट किंवा काहीतरी कॅमेरा म्हणून. इंस्टाला आणि जर तुम्ही फेसबुकला असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन हाच व्हिडिओ सर्च करा.
या व्हिडिओच्याच खालच्या माझ्या डाव्या हाताला खाली लिंक असेल, त्याच्यावरून तुम्ही मात्र खरेदी करा. चांगला कॅमेरा आहे. मला जवळपास चोरी झाली होती जूनमध्ये, तर मी जुलैमध्ये कॅमेरा बसवले होते. मी 2 कॅमेरे टाकले ॲक्च्युली, कारण लाईव्ह फीड आपल्याला पाहायला भेटते. क्लाउडला आपल्याला डेटा सेव्ह केला जातो, जेणेकरून एखाद्या दिवस चोरून जरी कॅमेरा नेला तरी आपण त्याच्या घरापर्यंत जाऊ शकतो. हे ते कॅमेऱ्याची खासियत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाय करा. त्याच्यामध्ये काय नाही, एक 10-20 रुपये मला उरतात आणि थोडं माझ्या चॅनलचं प्रमोशन होतं. तर असं, पण महत्त्वाचा विषय की तुम्हाला आरबाळाचं काम नाही. त्या लिंकवर तुम्हाला फ्लिपकार्टवर जाऊन पेमेंट करा किंवा कॅश ऑन डिलिव्हरी करा. फ्लिपकार्ट काही ट्रस्टेड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि जर कळत नसेल तर एखाद्या तुमच्या गावातल्या तरुण मुलाकडून ती कॅमेरा ऑर्डर करून घ्या. आणि तो कसा इन्स्टॉल करायचा त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो मी माझ्या पेजला जाऊन तुम्ही सर्च करू शकता. नमस्कार मंडळी, धन्यवाद, राम राम.